ओए बाई, ओए बाई शाखा, मला दारू प्यायची. तर मी आज अमरीशपुरीचा आवाज काढणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी अमरीशपुरीचा आवाज काढून तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर बघा, अमरीशपुरीला दारू प्यायची असते. तर बघा अमरीशपुरी कसं काय काय बोलतोय ते बघा. आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. तर बघा अमरीशपुरी काय म्हणतोय. ओए बाई, ओए बाई शाखा, मला लय दारू पिऊ वाटली. ओए बाई, तुला तर माहितीच आहे, मला दारू शिवाय काय होत नाही. मला दररोज दारू लागती. ओए बाई, ओए बाई शाखा, मला दारू प्यायल्याशिवाय मुतायला सुद्धा येत नाही. ओए बाई, आजचा दिवस मला उसनं पैसे दे. ओए बाई, ओए बाई शाखा, माझ्याकडे सध्या काही पैसे नाही. ओए बाई शाखा, आजचा दिवस मला उसनं पैसे दे. तुझं पैसे मी संध्याकाळी देतो. ओए बाई, पण काय पण कर, पण मला आजच्या दिवस पैसे दे. आजच्या दिवस मला व्याजाने का व्हायला पैसे दे. ओए बाई, लय मला बेकार तलब झाली. मला लय दारू पिऊ वाटली. आणि तुला तर माहितीच आहे, मला कसली दारू आवडती. मला देशी दारू लय आवडती. ओए बाई, देशी दारू मला लय आवडती. ओए बाई शाखा, तुझं पैसे मी 100% देतो. तू काही पैशाची काळजी करू नको. ओए बाई लाले, पैसे देईन तुला, नाहीतर शाखा मी तुला विमल घेऊन देतो. पण काय पण कर, पण मला आजच्या दिवस पैसे दे. मला आजच्या दिवस दारू प्यायला पैसे दे. ओए बाई, दारूच प्यानार मी. मला माझ्या बायकोचा लय वैताग आलाय. ओए बाई शाखा, ओए बाई, ओए बाई, ओए बाई शाखा, मला माझ्या बायकोचा लय वैताग आलाय. ओए बाई, अरे मी हाणावा का तिने हाणावा? अरे मला सांगते माझी बायको. ओए बाई, अरे सकाळी मला बेलण्याने हाणलं. माझ्या बायकोनी मला बेलण्याने हाणलं. ओए बाई, माझी काय इज्जत राहिली? सगळी इज्जत माझ्या बायकोनी माझी सगळी काढून टाकली. ओए बाई, अरे तुला सुद्धा सपना बेलण्याने हाणणार नाही, पण माझी माझी बायको, माझं आजचंच नाही. मला दररोज माझी बायको बेलण्याने हाणती. माझं लय हाल चालल्यात. ओए बाई, आणि तिच्या टेन्शनने मला दारू प्यायची. लय मला माझी बायको वैताग देती. मला तर वाटते कोणत्या तरी झाडाला फाशी घ्यावा. ओए बाई, ओए बाई शाखा, मला तर असं वाटतंय, काय जगून काय माझा फायदा नाही. अरे बायको हाणती मला, काय चेष्टा आहे काय? ओए बाई, न्यामाने म्या तिला हाणलं पाहिजे, पण माझी बायकोच मला हाणती. लय बेकार कंडिशन आहे. तुझी सुद्धा अशी कंडिशन नसन.
ए शाखा. तर यावर अजय देवगण बघा अमरीशपुरीला काय म्हणतोय. अरे तुझी बायको तुला बेलण्याने हाती. अरे माझी बायको तर माझ्या माग कोयता घेऊन लागती. कोयता घेऊन. तर बघा यावर अमरीशपुरी काय म्हणतोय बघा. आईच्या गावात. अरे लय मग बेकारच आहे तर. आपल्या तुझी बायको लय बेकार दिसती. आणि माझी सुद्धा बायको तर लय बेकार आहे. काय सांगता सोय नाही. मला वाटलं माझी बायको बेकार आहे. पण कमीत कमी माझ्या शाखाची बायको तरी चांगली असन. चांगली गुणवान असन. चांगला नवऱ्याला जीव लावित असन. पण लका तुझं तर लय बेकार झाले. तुझी तर बेकार कंडिशन दिसती. तर बघा अजय देवगण काय म्हणतोय यावर बघा. अरे लग्न करून फसलोय मी. लग्न करून. तसंच राहायला पाहिजे होतं. उगाच मी आईच्या संग लग्न केलं. उगाच केलं. तर बघा अमरीशपुरी काय म्हणतोय याच्यावर. ए बाई. अरे बिगर लग्नाचं राहिलेलं बरं आहे. पण जिंदगीत गावा लग्न करू नका. लय बेकार कंडिशन आहे. माझी लय बेकार आहे. आणि शाखाची तर काय विचारूच नका. म्या म्हणलं माझी बायको मला बेलण्याने हाणती. याची बायको कमीत कमी चिडत तरी असन. पण लका बेकार कंडिशन झाली. शाखाची बायको तर डायरेक्ट कोयता घेऊन लागती शाखा माग. आईला लय बेकार झाले. नवऱ्याला राहिल्यात चांगलं. आणि बायका झाल्यात रावणाच्या वर. ओय बाई. तर बघा अजय देवगण यावर काय म्हणतोय. अरे सपनाला मी किती जीव लावतो. तिला मी कवा काडीचं काम सुद्धा सांगत नाही. आणि ते माझ्या माग डायरेक्ट कोयता घेऊन लागती. कोयता घेऊन. काय इज्जत राहिली माझी. तू सांग. तू सांग. तर अमरीशपुरी बघा ह्याच्यावर काय म्हणतोय. ओय बाई. ओय बाई शाखा. अरे नको जास्त टेन्शन घेऊ. आता लग्न करून आपल्याला तर आता म्हणलं असतो. लय बेकार कंडिशन झाली. कशाला काय नू लग्न केलंय. लय बेकार कंडिशन आहे. अरे आपल्या बायका रावणाच्या वर निघाल्यात. लय रावण तरी चांगला. पण आपल्या बायका रावणाच्या वर निघाल्यात. लय बेकार आहे. अरे मी माझ्या बायकोला एकदा चेष्टाने कवळत होतो. मी माझ्या बायकोला ध्यान देऊन ऐक. अरे मी माझ्या बायकोला चेष्टाने कवळत होतो. माझ्या बायकोने काय करावा सांग बरं. काय करावा. तर यावर अजय देवगण बघा यावर काय म्हणतोय. सांग बरं काय केलं तुझ्या बायकोनी. सांग लवकर. लयच बायका आपल्याला लय बेकार बायका भेटल्यात. लय बेकार बायका भेटल्यात. तर बघा अमरीशपुरी काय काय म्हणतोय यावर. अरे ती सुद्धा माझ्या माग कोयता घेऊन लागली होती. ओय बाई. ओय बाई शाखा. माझ्या बायकोनी माझ्या तोंडावर उलटानं फेकून आणलं होतं. ओय बाई. तर यावर अजय देवगण बघा यावर काय म्हणतोय. आईला लय बेकार कंडिशन आहे आपली. चल दोघं पण एका झाडाला फाशी घेऊ. फाशी घेऊ.
तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं काय विसरू नका. तर मित्रांनो, आणि पुढला व्हिडिओ मी कोणत्या टॉपिकवर बनवू हे पण तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा. तर मग मित्रांनो, भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये.